मागील भागामध्ये आपण बघितलं, मग तू त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पाहिलास तर त्यातसुद्धा तुला एक समाधान मिळेल. मानव तिला आकाशातले रंग दाखवत बोलत होता. तीसुद्धा रडणं विसरून ते रंग पाहण्यात गुंग झाली. मानवचं बोलणं मात्र चालूच होतं. पुढे. आणि राहिला प्रश्न तुझ्या मनाचा, त्याला तर मी आता ठीक करतो. तू कशाला काळजी करत आहे? आतापर्यंत आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक झालं आहे आणि इथून पुढे सुद्धा होईल. तू काळजी करू नकोस. मी लवकरच तुझ्या घरी लग्नासाठी मागणी घालायला येणार आहे आणि मला खात्री आहे की ते आपल्याला नक्कीच नाही म्हणणार नाही. मानवने तन्वीला मिठीत घेत तिला शांत केले. लग्नाबद्दल त्याचं बोलणं ऐकून तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तिला थोडा धीर आला होता. काय झालं? असं का पाहतेस? हो, मी लवकरच तुझ्या घरी तुला मागणी घालायला येणार आहे. आता तरी हसशील का? असं म्हणत त्याने तिला जवळ घेऊन हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तन्वी अलगद त्याच्या मिठीत विसावली. पण मनातली हुरहुर काही कमी झाली नव्हती. मानवबद्दल तिच्या मनात काही शंका नव्हतीच, पण मनाला कसं समजावणार होती ती? थोडा वेळ सोबत घालवून ते दोघेही घरी परतले. मानव घरी आल्यावर आईसोबत बोलायला आला. त्याने लवकरच तन्वीच्या घरी मागणी घालायला जाण्याचा निर्णय घेतला. इकडे तन्वी घरी आली तेव्हा घरात सर्वत्र शांतता होती. तिचा भाऊ सोफ्यावर एक साईडला बसला होता. थोडं टेन्शनमध्ये वाटत होता. एक साईडला तिचे आई बाबा आणि एक साईडला राज बसला होता. त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव एकदम स्पष्ट दिसत होते. तन्वी घरी आली तेव्हा तिच्या आईने तिला जवळ बोलावले. तिचे लक्ष राजकडे गेले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम झरझर बदलत होते. तिने आईकडे पाहिले. काय झाले आई? सर्वजण असे शांत का बसले आहेत? तन्वीला काही कळत नव्हते. त्यात राजसुद्धा त्यांच्या घरी होता, तर तिला आणखीनच टेन्शन आले होते. तनू, आज काहीतरी झाले जे व्हायला नको होतं, पण गोष्टी एवढ्या बिघडतील मला वाटलंच नव्हतं. एवढं बोलून तिच्या दादाच्या डोळ्यात पाणी आले. म्हणजे काय झाले दादा? तुझ्या डोळ्यात पाणी का? नकळून तन्वीने विचारले. मी सांगतो. अचानक राजचा आवाज आला. मग तिला अजूनच गोंधळल्यासारखे झाले. राजने जे काही घडले ते सांगायला सुरुवात केली. आज मी आणि प्रतीक सोबत होतो. म्हणजे प्रतीक मला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये आला होता. आम्ही थोडा वेळ कंपनीत थांबून कामाचं बोलणं झालं. नंतर घरी यायला निघालो. मी कारने त्याला घरी सोडतो असा आग्रह केला. प्रतीकला माझी कार आवडली, तसं त्याने मला बोलूनही दाखवलं. मग मीच त्याला कार चालवण्यासाठी आग्रह केला. प्रतीकला कार चालवण्याची जास्त संधी कधी मिळाली नाही म्हणून त्याला सवय नाही हे मला माहीत नव्हतं. त्याने मला सांगितलं, पण मग मीच त्याला धीर दिला आणि कार चालवायला सांगितली. मी आग्रह केल्यामुळे तो नाही म्हणू शकला नाही. आम्ही गाडी चालवत होतो. सुरुवातीला स्पीड कमीच होता, पण थोडं सामसूम रस्त्यावर आल्यानंतर प्रतीकने गाडीचं स्पीड वाढवला. आम्ही कारमध्ये सुद्धा कामाचे काही डिस्कशन करत होतो. बोलता बोलता एकमेकांकडे अधूनमधून पाहत होतो. तसंच एकदा बोलता बोलता त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. तेव्हाच नेमकं कोणीतरी माणूस अचानक गाडीसमोर आला. गाडी वेगात असल्यामुळे लवकर गाडी कंट्रोल करणं अशक्य झालं आणि त्या माणसाला गाडीची धडक खूप जोरात बसली. तो माणूस तो जागीच गेला. राज सांगता सांगता मध्येच थांबला. त्याने समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास घेतला आणि त्यातील पाणी प्यायला. हे सगळं ऐकून तन्वी मात्र सुन्न झाली होती. तिला पुढे काय बोलावे सुचेना. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आपण जे काही ऐकतोय ते आपल्या भावाच्या बाबतीत घडले हे तिला पटत नव्हतं. दादा, अरे असं कसं अचानक झालं? तुम्ही नीट चेक केलं का? कदाचित तो माणूस जिवंत असेल. तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते ना? डॉक्टर काय बोलले? तन्वी एकामागून एक प्रश्न विचारत होती. तन्वीचा प्रश्न ऐकून आई बाबा, राज आणि प्रतीककडे पाहू लागले. प्रतीक काही बोलणार तितक्यात राजने त्याला मध्येच थांबवलं आणि स्वतः बोलायला सुरुवात केली. हे बघ तन्वी, तो अगोदरच खूप घाबरलेला आहे. त्याला जास्त प्रश्न विचारू नकोस. मी सांगतो तुला सर्व. राज. तन्वी त्याच्याकडे पाहत होती. राजने सांगायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही गाडीतून उतरून त्या माणसाजवळ गेलो तेव्हा ऑलरेडी त्याचा जीव गेला होता. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्याचे प्राण गेले होते. आम्ही कोणाला कळू नये म्हणून त्या माणसाला तसंच ठेवून तिथून निघालो. प्रतीक खूप घाबरला होता. मला त्याला सांभाळणं खूप कठीण झालं होतं.
त्याला कसं बसं समजावून मी इथपर्यंत घेऊन आलो. एवढं सांगून राज शांत झाला. पण मग त्या माणसाचं काय? त्याच्या घरी कळवायला हवं होतं, तन्वीने काळजीने विचारले. मी प्रतीकलाही काही होऊ नये म्हणून माझी माणसे मागून तिथे पाठवली होती. त्यांनी त्या माणसांबद्दल सर्व माहिती काढून त्याच्या घरच्यांपर्यंत बातमी पोहोचवली असेल. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, जे त्या रस्त्यावर कुठे CCTV कॅमेरा असेल आणि जर त्यामध्ये काय घडलं हे दिसलं आणि कोणी केलं हे कळलं तर मात्र गडबड होऊ शकते. राज. प्रतीक त्याचं हे वाक्य ऐकून अजूनच पॅनिक झाला. दादा, अरे काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि माझा दादा एवढा हिमतीचा आहे, तू घाबरतोस काय असा? प्लीज, तू असं खचून गेलास तर आईबाबांना कोण धीर देणार? त्यांच्यासाठी पण ही एक धक्कादायक गोष्ट आहे. त्यांनासुद्धा तुझी काळजी वाटत असेल. तू प्लीज असं घाबरून जाऊ नकोस. तन्वी दादाचा हात हातात घेत त्याला धीर देत होती. प्रतीकने त्याच्या आईबाबांकडे पाहिलं. त्याचे बाबा त्याच्याजवळ आले. त्यांनी खांद्यावर थोपटत त्याला धीर दिला. काळजी करू नको बेटा, आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू. तन्वीचे बाबा. हो बेटा, तू असं घाबरून जाऊ नकोस. तू नक्कीच या सर्वातून बाहेर पडशील. तन्वीची आई त्याला जवळ घेत बोलली. प्रतीक बसल्या जागीच आईला बिलगला. अगं आई, पण तूच सांग, माझ्या हातून कोणाचा तरी जीव गेला आहे. मी कोणाच्या मरणाला कारणीभूत कसा असू शकतो? माहीत नाही तो माणूस कोण होता. त्याच्या घरचे त्याची वाट पाहत असतील. पण आज माझ्यामुळे तो त्याच्या कुटुंबापासून दूर गेला. मला विचारसुद्धा नाही करवत ग. ही खंत आयुष्यभर माझ्या मनात राहील. मी असं आयुष्य कसं जगू शकेन? प्रतीक हमसून हमसून रडत होता. ते पाहून तन्वीच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं. तिची आई आज आपल्या मुलाला एवढे हतबल बघून खचून गेली होती. राजचं पूर्ण लक्ष तन्वीकडे होतं. एवढं सगळं होऊनही त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याने त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव गंभीर करत पुन्हा बोलायला सुरुवात केली. हो, पण अजून एक तन्वी आणि काका काकू, माझी तुम्हा सर्वांकडे एक रिक्वेस्ट आहे. या घटनेची वाच्यता कुठेही होता कामा नये. नाहीतर प्रतीक आणि मी, आम्हा दोघांनाही पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. राज बोलला तसे सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. हो, हे खरं आहे. ड्रायव्हिंग सीटवर जरी प्रतीक असला तरी गाडी माझी होती आणि मीही त्याच्यासोबत होतोच की, म्हणून आम्हा दोघांना प्रॉब्लेम होऊ शकतो. राज. तन्वीचे बाबा त्याच्याजवळ आले आणि त्यांनी राजसमोर हात जोडले. तुझे खूप उपकार होतील बेटा. आमच्या प्रतीकला यातून बाहेर काढ. तो खूप चांगला मुलगा आहे. तो कधीच कोणाला दुखावणार नाही आणि कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही. तन्वीचे बाबा त्याला कळवळीची विनंती करत होते. तन्वीला मात्र हे पटलं नाही. तिला मनातून त्यांचा रागच आला होता. आपल्या वडिलांनी कोणासमोर हात जोडावे हे तिला कधीच मान्य नव्हतं. तन्वीला तिचे बाबा असं राजसमोर हात जोडून उभे होते हे अजिबात पटलं नव्हतं. तिला राग आला होता त्यांचा आणि राजचा पण. तिच्या मनात विचारचक्र चालू झाले. काय गरज आहे बाबांना त्याच्यासमोर हात जोडण्याची? मला नाही आवडलं. आज माझे बाबा कोणासमोर एवढे हतबल होतील मला वाटलंच नाही. तन्वी मनातल्या मनात घुमसत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तिला राजला खूप बोलावेसे वाटत होते. काय गरज होती राजला दादाला गाडी देण्याची, नाहीतर घरी सोडायला येण्याची? आला असताना माझा दादा तोच घरी. खरं तर याच्यामुळेच होतंय सर्व. पण याला बोलूही शकणार नाही काही, कारण माझा दादा अडकलाय यामध्ये. नाहीतर याला आता घराबाहेर अकलले असते. असे सगळे असंख्य विचार तिच्या मनात येत होते. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गत झाली होती. तेवढ्यात तिच्या कानावर राजचा आवाज पडला आणि ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. काका, अशी उपकाराची भाषा नक्कीच नका बोलू. तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात. मी प्रतीकला नक्कीच यातून बाहेर काढेल. तुम्ही काळजी करू नका. जर काही झालंच तर माझ्या ओळखी वरपर्यंत आहे. आपण करू काहीतरी. पण एक नक्की वेळ आली की मी तुमच्याकडे काही मागितलं तर नाही म्हणू नका, एवढीच माझी इच्छा आहे. राज तन्वीकडे पाहून शेवटचं वाक्य बोलला. त्यावेळी नेमकं तन्वीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला काहीतरी वेगळंच जाणवलं त्याच्या नजरेत. पण आता यावेळी काही न बोलणंच तिला योग्य वाटलं. तुला काय पाहिजे ते मी तुला नक्की देईन, पण माझ्या मुलाला यातून सुखरूप बाहेर काढ. तन्वीचे वडील बोलले तसं राजने त्यांना काळजी न करण्याचे आश्वासन दिले. तन्वी, जा बेटा, प्रतीकला रूममध्ये घेऊन जा. मी तिथेच त्याचं जेवण घेऊन येतो. त्याला थोडं शांत होऊ दे. तन्वीची आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत बोलली. हो दादा,
चल आपण रूममध्ये जाऊ, असं म्हणून तन्वी त्याचा हात पकडून त्याला रूममध्ये घेऊन गेली. इकडे राज त्याच्या आईवडिलांशी थोडं बोलणं करून निघून गेला. आज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. काहीतरी जिंकल्याचा आनंद होता. दुसऱ्या दिवशी तन्वी ऑफिसला गेली. नेहमीप्रमाणे कामं चालू होती, पण तिचं मात्र लक्ष लागत नव्हतं. 1-2 वेळा मानवने ही गोष्ट नोटीस केली, पण तन्वीने स्वतःहून त्याला काय झालं असेल तर सांगावं याची तो वाट पाहत होता. मानव त्याच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे त्याला तिला काही विचारता आले नाही. त्याने नंतर बोलू म्हणून विषय टाळला. नवीन प्रोजेक्टवर काम चालू असल्यामुळे त्याचंही टेन्शन होतंच. इकडे तन्वीच्या मनात असंख्य विचार चालू होते. एकीकडे तिच्या भावाचं टेन्शन आणि एकीकडे मानवला काही सांगावं का या द्विधा मनस्थितीत ती होती. असेच 2-3 दिवस निघून गेले. तन्वीने या मानवला तिच्या दादाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही काम असल्यामुळे तिचं सांगायचं राहून जात होतं. एकीकडे राज मात्र खुशीत होता. तो त्याच्या घरी असताना त्याचा मोबाईल वाजला. पलीकडून काही क्षण बोलणं झाल्यावर फोन कट झाला आणि राजचा चेहरा मात्र आनंदाने खुलला होता. त्याने त्याच्यासमोर ठेवलेला लॅपटॉप चालू केला. त्याला पेनड्राईव्ह लावला आणि त्यातील क्लिप चेक करू लागला. जसं जसं क्लिप पुढे जात होती तसे राजच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. त्याने मोबाईल घेतला आणि प्रतीकला फोन लावला. हॅलो हॅलो प्रतीक, मी राज बोलत आहे. राज: हा बोल राज. प्रतीक त्या दिवसानंतर सावरला होता, पण टेन्शन होतं त्याला. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण कसं सांगू कळत नाही. तू अजून टेन्शन घेशील, पण ही गोष्ट लपून राहणार नाही. राज टेन्शनमध्ये असल्याचे भाव चेहऱ्यावर आणत बोलला. काय झालं राज? स्पष्टच बोल, काहीही असो. परिस्थितीत समोर जाण्याची तयारी आहे माझी. प्रतीक: माझ्या मोबाईलवर कोणीतरी एक व्हिडिओ पाठवला आहे. त्यामध्ये तुझा आणि माझा चेहरा स्पष्ट दिसत आहे. राज: म्हणजे काय बोलतोय तू? कोणता व्हिडिओ? प्रतीक आता मात्र थोडं टेन्शनमध्ये आला होता. अरे, त्या दिवशीचा ॲक्सिडेंटचा व्हिडिओ पाठवला आहे. आपल्या गाडीने ॲक्सिडेंट झाला असं सर्व त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं आहे. राज: काय सांगतोस? कोणी